543 खासदार असतानाच इतका गोंधळ, इतका आरडाओरड बरोबर. आणि कामकाजात व्यत्यय असतो. हो. त्याचे 850 होतील. त्यावेळेला काय होईल? 100% गोंधळ वाढेल आणि जे खासदाराचं व्यक्तिगत मूल्य आहे ते सुद्धा कमी होईल. म्हणजे पक्षात सुद्धा ते मूल्य कमी होईल आणि संसदेत सुद्धा ते मूल्य कमी होईल. आधी 130 दिवस वगैरे लोकसभेचं कामकाज चालायचं हो. 50च्या दशकात. हो. आता फक्त 55 ते 60 दिवसच लोकसभा काम करते. म्हणजे वेळ आधीच कमी केलेला आहे आपण. त्यात आता खासदार वाढवणार. घरातील जर महिला शिकली, जर तिला नोकरी मिळाली, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली, ती इंडिपेंडेंट झाली, तर मग ती निर्णय घेऊ शकते ना की कुटुंब छोटं ठेवायचं का मोठं ठेवायचं. बरोबर. त्यांनी असं त्याच्यामध्ये आडाखे बांधले की कदाचित आत्ताच्या वाट्यामध्ये भांडणं होऊ नयेत म्हणून नवीन वाटा तयार करा आणि त्यातला मग नवीन वाटा एक महिलांना दिला जावा असं काहीतरी त्याच्या म्हणजे आहे त्यात द्यायचं नाही. हा आहे त्यात द्यायचं नाही, फक्त त्यासाठी वेगळा हिस्सा द्यायचा. म्हणजे बघा हे सुद्धा महिलांनी सुद्धा याबद्दल विचार केला पाहिजे की बरोबर. हे दुर्दैवीच आहे. बरोबर, अगदीच. नमस्कार. इंडी जर्नलच्या इंडी चॅट या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. आपण इंडी जर्नलवर वेगवेगळ्या विषयांवरती, ताज्या विषयांवरती मुलाखती घेतच असतो. त्यात इंडी चॅटमध्ये आपण काही गोष्टींवरती सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. गेले काही दिवस भारतामध्ये आपण बघतोय की अचानकच एक मुद्दा पुन्हा चर्चेला आला आणि खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला आला. तसं बघायला गेलं गेले काही वर्ष याची एक कुजबूज सुरू होती. याच्याबद्दलची एक चर्चा अशी सुप्त पातळीवरती सुरूच होती. काही अकॅडमिक सर्कल्समध्ये, काही राजकीय सर्कल्समध्ये त्याची चर्चा सुरू होती. मात्र अचानकच तो मुद्दा अगदीच ऐरणीवर आला. सर्व माध्यमांनी त्याची दखल घेतली. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. तो म्हणजे भारताचं संघराज्य व्यवस्था जी आहे भारताची ती आणि त्याला बदलणारं एक डिलिमिटेशन विधेयक म्हणजे परिसीमन ज्याला म्हटलं जातं किंवा मतदारसंघ पुनर्रचना या पद्धतीनं पण त्याच्याकडे बघता येऊ शकतं. तर हे परिसीमन किंवा डिलिमिटेशन म्हणजे काय, याचे महाराष्ट्रावर काय परिणाम झाले असते आणि आपण हे पण बघितलं की ती घटना दुरुस्ती महिला आरक्षणाच्या निमित्तानं पुढं करण्यात आली. त्याच्यावरती घमासान चर्चासुद्धा झाली लोकसभेत आणि सरतेशेवटी काल म्हणजे शुक्रवारी ते विधेयक जे आहे ते फेटाळलं गेलं, ते नाकारलं. त्यासाठी जे 2/3 मतदान गरजेचं होतं ती मतं सरकारला मिळवता आलेली नाहीत याच्यासाठी. तर हे एकूण काय राजकारण होतं, याच्या मागचं काय पैलू आहेत, याच्या मागचं काय दृष्टिकोन आहे, हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत प्राध्यापक रोहित पाटील आलेले आहेत. तुम्ही त्यांचा डिलिमिटेशनबद्दलचाच लेख इंडी जर्नलवर वाचला असेल. नुकतंच आम्ही तो प्रकाशित केला होता जेव्हा ही चर्चा सुरू होती. तर त्यानिमित्तानं आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की हा मुद्दा नीट समजून घ्यायचा असेल, मराठी व्यक्ती म्हणून समजून घ्यायचा असेल, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून समजून घ्यायचा असेल, तर तो कसा बघायचा याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर रोहित, तुमचं स्वागत इंडी जर्नलमध्ये. धन्यवाद इथे येऊन हा मुद्दा मांडण्याची संधी दिल्याबद्दल. बरं. तर तुम्ही राज्यशास्त्र विषय शिकवता आणि तुमचा अभ्यासही आहे. गेले काही वर्ष तुम्ही डिलिमिटेशन या मुद्द्यावरतीच अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बरंच लिखाणही करून ठेवलेलं आहे आणि तुमचं त्याच्यामध्ये रस आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक रससुद्धा आहे तुमचा त्याच्यामध्ये. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की पहिले सर्वांना समजेल अशा या पद्धतीने त्याची चर्चा आत्ता सुरूच आहे. म्हणजे लोकांनी ऐकलंय, कानावर आलंय, परिसीमन होणार आहे, खासदारांची संख्या वाढणार आहे. पण मुळात डिलिमिटेशन ही संकल्पना काय असते? कुठल्याही संविधानिक प्रक्रियेत, घटनात्मक प्रक्रियेत किंवा राजकीय प्रक्रियेत हे काय असतं डिलिमिटेशन म्हणजे? साधारणपणे आपल्याला असं वाटतं की निवडणुका हे ठरवतात की सत्तेवरती कोण बसणार. पण निवडणुका होण्यापूर्वीच डिलिमिटेशन, परिसीमन ही अशी एक प्रक्रिया आहे की ते ठरवते की सत्तेवरती कोण बसणार. म्हणजे इतकी महत्त्वाची ही प्रक्रिया आहे की ज्यामुळे पूर्ण सत्ता समतोल बदलू शकतो. तर सोप्या शब्दात सांगायचं, डिलिमिटेशन, परिसीमन याचे 2 भाग आहेत. एक मतदारसंघ संख्या विस्तार. म्हणजे आता जे 543 लोकसभेचे आपले मतदारसंघ आहेत, जागा आहेत, त्या वाढवून 850 करायच्या होत्या. आता 850 झाल्या. त्यानंतर त्यांचं वाटप राज्यांच्या मध्ये करायचं होतं.
की महाराष्ट्र राज्याला किती लोकसभेच्या जागा येतील, बरं. उत्तर प्रदेशला किती जागा येतील, हे वाटप करायचं होतं. आणि हे वाटप करताना त्याला काहीतरी एक आधार घ्यायचा होता. म्हणजे लोकसंख्या वाढली म्हणून फक्त लोकसंख्येच्या आधारावर त्याचं वाटप करायचं. तर आत्ताच्या सरकारनं हे जे बिल आणलं होतं 131वी घटना दुरुस्ती, त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं होतं की 2011ची जी जनगणना आहे त्या आधारावर ते या लोकसभेच्या जागांचं वाटप करणार होते. आता दुसरा भाग असा आहे त्याचा की मतदारसंघ पुनर्रचना, म्हणजे जे मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्राचे 48चे 72 झाले. आता हे 72 जे महाराष्ट्रातले मतदारसंघ आहेत त्यांच्या सीमा आखाव्या लागतात. तर त्या सीमा आखताना त्या अशा पद्धतीनं आखायच्या की प्रत्येक मतदारसंघामध्ये समान लोकसंख्या असेल. जवळपास समान. समान लोकसंख्या असेल. असं का? तर एक व्यक्ती एक मत एक मूल्य हा जो लोकशाहीतील मूलभूत सिद्धांत आहे तो पाळला जावा. तर अशी ही मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे सीमांची पुनराखणी आणि संख्या विस्तार. संख्या विस्तार. मला एक विचारायचं की हे शेवटी कधी झालं होतं भारतामध्ये? म्हणजे आपण म्हणतो की ते दर जनगणनेनुसार किंवा काही टप्प्यांनी झालं पाहिजे असं त्याचं प्रोव्हिजन आहे घटनात्मक. तर ते शेवटचं कधी झालं होतं आणि तो घटनाक्रम काय होता? त्यानंतर काय झालं? आता 1971च्या जनगणनेच्या आधारावर 72 साली परिसीमन आयोग होता. तर 1976 साली इंदिरा गांधीजी पंतप्रधान होत्या, तर त्यांनी त्यावेळेला असा निर्णय घेतला की 71च्या आधारावर जे परिसीमन झालेलं आहे त्या ज्या जागा आहेत त्या त्यांनी फ्रीज केल्या 25 वर्षासाठी. म्हणजे त्या जागा त्यांनी गोठवून टाकल्या. असं का? तर त्यावेळेला आपण राष्ट्रीय धोरण ठरवलं होतं की आपण कुटुंब नियोजन करू आणि लोकसंख्या नियंत्रणात ठेवू. बरोबर. तर आता जी राज्य हे यशस्वीपणे धोरण राबवणार आहेत, लोकसंख्या नियंत्रणात ठेवणार आहेत, त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून आपण त्या जागा 25 वर्षासाठी आधी फ्रीज केल्या. त्यानंतर मग 2002 साली ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान होते त्यांनी परत 2001 ते 2026 या 25 वर्षासाठी परत त्या जागा फ्रीज केल्या. म्हणजे मागची गेली 50 वर्ष ही जी लोकसभेची संख्या आहे ती स्थिर आहे. बरोबर. मग म्हणजे मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टीवर पण फार भर देत नाही. म्हणजे हे चर्चेमध्ये येत नाही जेव्हा केव्हा चर्चा होते या विषयाची की लोकसंख्या नियंत्रण आणि सामाजिक प्रगती यांचा खूप अंतर्भूत संबंध असतो. त्याच्यामध्ये खूप इंटिग्रेटेड गोष्टी असतात. म्हणजे जसं शैक्षणिक वाढ होते किंवा अवेअरनेस वाढतो, महिलांच्या शिक्षणाचा आणि कामगार म्हणजे काय म्हणतात लेबरमधला जो पार्टिसिपेशन रेट आहे तो वाढतो. तसं प्रजनन दर नियंत्रित होतो किंवा कमी होतो असं. तर ते हे कसं घडलं भारताच्या बाबतीत? त्याचं काय सोशो इकॉनॉमिक त्याचं काय पार्श्वभूमी आहे त्याची? म्हणजे हा फार महत्वाचा मुद्दा आहे की आपण म्हणतोय की दक्षिणेतल्या राज्यांनी आणि महाराष्ट्राने लोकसंख्या नियंत्रणात ठेवली. पण लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कुटुंब नियोजन करण्यासाठी खूप गोष्टी घडाव्या लागतात. जसं की पहिल्यांदा शिक्षण व्यवस्था सुधारावी लागते, आरोग्य व्यवस्था सुधारावी लागते, लोकांच्या आयुष्यामध्ये एक स्थिरता यावी लागते, त्यांना भविष्याबद्दल एक शाश्वती त्यांना वाटावी लागते. जसं की लक्षात घ्या, घरातील जर महिला शिकली, जर तिला नोकरी मिळाली, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली, ती इंडिपेंडेंट झाली, तर मग ती निर्णय घेऊ शकते ना की कुटुंब छोटं ठेवायचं का मोठं ठेवायचं. बरोबर. म्हणजे कुटुंब नियोजन किंवा लोकसंख्या नियंत्रण हे आपण थेट अचीव नाही करू शकत, त्यासाठी काही टप्पे आहेत. तर हे सगळे टप्पे दक्षिणेतल्या राज्यांनी आणि महाराष्ट्राने पूर्ण केलेले आहेत. शिक्षण व्यवस्था सुधारली, सगळ्यांना शिक्षण दिलं, त्यात महिलांना पण शिक्षण दिलं, त्या भागामध्ये रोजगार उपलब्ध केला, बरोबर, महिलांना पण रोजगार उपलब्ध केला, आरोग्य व्यवस्था सुधारली. लक्षात घ्या, आधीच्या काळात एका कुटुंबामध्ये खूप मुलं जन्माला यायची. का? कारण मुलांच्या जगण्याची शाश्वती नसायची. त्यामुळे मुलं जास्त जन्माला घातली जायची. बरोबर. मग आजही दुर्दैवाने हिंदी पट्ट्यामध्ये ती परिस्थिती आहे. तिथे रोजगार उपलब्ध नाही, शिक्षण क्वालिटी दर्जात्मक शिक्षण नाही आणि सगळी मुलं जगतील याची शाश्वती नाही, किंवा जगली तरी ते काय मिळवून खाणार. म्हणजे दुर्दैवानं असं असतं बघा की जिथे गरिबी असते
त्या घरात मुलांची संख्या जास्त असते. जास्त असते. आणि जे सुखवस्तू कुटुंब असतं बरोबर. तिथे लोकसंख्या कमी असते. बरोबर बरोबर म्हणजे अगदीच म्हणजे त्याच्यामध्ये एक भाग हा आहेच शैक्षणिक आणि महिलांच्या स्वतःच्या निर्णय क्षमतेचा एक भाग येतोच आणि दुसऱ्या अर्थात गर्भनिरोधकांचा ॲक्सेस किंवा तशा प्रकारच्या आयुधांचा ॲक्सेस या सगळ्या गोष्टींचा पण एक त्याच्यामध्ये फॅक्टर येतोच. पण मग मला असं विचारायचं आहे की हा जर आपल्या सार्वजनिक विकास म्हणजे सामूहिक आणि सार्वजनिक या दोन्ही अर्थाने त्या विकासाशी संबंधित इतका प्रश्न असेल तर ही जी रेष तयार होते त्याच्यामध्ये आपोआपच नर्मदा नदीची नर्मदेचा वरचा प्रदेश आणि नर्मदेच्या खालचा प्रदेश याला ऐतिहासिक पार्श्वभूमी तर आहेच पण इतर काय सांस्कृतिक कारणं असावीत त्याच्यामध्ये की ही ही विभाजनाची रेष कशी तयार होते त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये त्या समाजाची जी प्राथमिक प्राथमिकता ज्या आहेत हा त्या ठरवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि याला मी तर सरळ असं म्हणेन की आता महाराष्ट्राचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला एक समृद्ध परंपरा आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे आपल्या समाजाच्या ज्या प्राथमिकता आहेत त्या त्यांनी ठरवून दिलेल्या आहेत. बरोबर. की शिक्षण महत्वाचं आहे आपल्यासाठी. म्हणजे आज जे काही आपलं महाराष्ट्र राज्य प्रगत आहे किंवा दक्षिण भारताचा जर विचार केला तर पेरियार असतील किंवा तिथेही आपले महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, यांचा जो प्रभाव आहे तो दक्षिण भारतावर जास्त आहे. बरोबर. किंवा त्यांचा ऍक्सेप्टन्स जास्त आहे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्या दिशेने या राज्यांनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. आता त्या तुलनेत जर आपण उत्तरेतल्या राज्यांकडे बघितलं तर ते आपल्याला कमी दिसतं. आता कुठे तिथे राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पोहोचू लागलेले आहेत. बरोबर. मागच्या एक 20-30 वर्षात म्हणा. म्हणजे आता पोहोचले असतील पण तितक्या तीव्रतेने आणि ती प्राथमिकता नसेल त्या समाजाची. बरोबर. आणि अर्थात जात वास्तव हे एक प्रामुख्यानं तिथं दिसणारं एक हे आहे की तोच त्या समाजात जातीय उतरण जी आहे ती अजून पण तेवढी घट्ट. आपण अनेक मॅप्स बघतो, आपण बघितले असतील की अस्पृश्यता कुठं पाळली जाते किती, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सर्वात कमी अस्पृश्यता असलेला प्रदेश म्हणून वारंवार दिसून येतो आणि त्या तुलनेनं उत्तरेतल्या अनेक राज्यांमध्ये. अर्थात आता याच्यामध्ये काय आपण वांशिकता आणत नाहीये किंवा रेसिझम या अर्थाने ते बघत नाहीये पण एक सामाजिक रचना किंवा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं समाज रचनेचा एक अभ्यास या अर्थानं बघतोय. तर मग डिलिमिटेशनच्या प्रोसेसमधून अनेक आता जे दक्षिणेतले अनेक नेते होते, स्टॅलिन असतील, MK स्टॅलिन असतील, विजयन असतील, पिनराई विजयन, केरळचे मुख्यमंत्री, या सगळ्यांनी एक वाक्य म्हटलं की आम्ही केलेल्या कामाची शिक्षा मिळते का. तर हे म्हणजे काय, ही शिक्षा कशी मिळते. आता साहजिक आहे की इतक्या सगळ्या शिक्षणातली प्रगती असेल, रोजगार निर्मिती असेल आणि महिलांचं सशक्तीकरण असेल, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर कुटुंब लहान झाली, लोकसंख्या वाढली नाही आणि आता आपण परत एकदा जर डिलिमिटेशन परिसीमन हे लोकसंख्येच्या आधारावर करणार असू तर जी संपूर्ण राजकीय ताकद आहे ती पूर्णपणे आपण उत्तर भारताच्या पारड्यात टाकणार आहोत. म्हणजे आधीच हे जे सत्तेचं पारडं आहे ते उत्तर भारताच्या बाजूने झुकलेलंच आहे. पण एक संघराज्य, एक अलिखित असा एक संघराज्य करार आहे की कुठलाही एक प्रदेश कायमस्वरूपी राष्ट्रीय राजकारणावर वर्चस्व ठेवणार नाही. मग आता जर डिलिमिटेशन आपण फक्त लोकसंख्येच्या आधारावर केलं तर हे सत्तेचा पारडं पूर्णपणे उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या बाजूने झुकणार आहे आणि एकच प्रदेश या सत्तेच्या राजकारणावरती पूर्णपणे वर्चस्व गाजवणार आहे. आणि दुर्दैवानं म्हणा त्यामुळे काय होईल तर दक्षिणेतली राज्य आणि मराठी भाषिक सुद्धा या आपल्याच भारत देशामध्ये एक दुय्यम नागरिक म्हणून राहण्याची वेळ कदाचित आपल्यावर येऊ शकते. बरोबर. कारण या सत्तेच्या राजकारणात आपल्याला विचारायची गरजच राहणार नाही. बरोबर. कोणताही निर्णय घेताना, संसदेमध्ये कायदे करताना आपल्याला विचारण्याची गरज राहणार नाही. बरोबर. मग आता याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की एक प्रिन्सिपल असा होतो की राष्ट्र निर्मिती जेव्हा होते म्हणजे आता अनेक युरोपियन राष्ट्रांच्या निर्मितीमध्ये सुरुवातीला म्हणजे जेव्हा ती एक एक सुट्टी राष्ट्र होती म्हणजे फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन
इंग्लंड ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तर तिथं एक भाषा आणि एका भाषिक समूहाचा प्रदेश म्हणून नॅशनॅलिटी अशी जन्म घेते, बरोबर. पण भारताच्या बाबतीत जेव्हा राष्ट्र म्हणून आपण संकल्पना हे केली, स्वातंत्र्य चळवळीचा परिणाम म्हणून किंवा परिपाक म्हणून, तर तेव्हा आपल्या समोरचा हा प्रश्न होता अनेक राष्ट्रीयताच्या अस्तित्वाचा. म्हणजे जर भाषेला राष्ट्रीयत्व हा जो युरोपियन प्रिन्सिपल आहे तो पकडला तर ते मग आपण कसं नेगोशिएट केलं. जसं तुम्ही आता एक शब्द वापरला, करार. तर राहुल गांधी अनेकदा बोलताना युनियन ऑफ स्टेट्स हा शब्द, हा उल्लेख वारंवार करतात की भारत हा एक युनियन ऑफ स्टेट्स आहे. तर हे नक्की काय आहे? भारताचं कोर ऑर्गनायझिंग प्रिन्सिपल काय आहे? तो एक तशा अर्थाने राष्ट्र आहे की तो एक अनेक राष्ट्रीयतांचं मिळून बनलेलं राष्ट्र? ह्याच्यातला थोडासा फरक पण समजून सांगा आणि ते काय आहे? भारताच्या बाबतीत आपण काय निवडलं ते थोडंसं. बरोबर. म्हणजे मला हा प्रश्न फार आवडतो, कारण की मी NSS मध्ये लेक्चर्स देतो त्यावेळेला ह्या प्रश्नाला हात घालतो. याचं सगळं संपूर्ण जे क्रेडिट आहे ते घटना ज्यांनी निर्माण केली, जे आपले फाउंडिंग फादर्स आहेत, त्यांना जातं. म्हणजे भारत ज्यावेळेला स्वतंत्र झाला त्यावेळी जगातील एकही राजकीय विद्वान हे मान्यच करायला तयार नव्हता की हा देश एकत्र राहू शकतो. बरोबर. कारण त्यांनी जे आता आपण बघितलं होतं, एक देश, एक भाषा, एक संस्कृती, खानपान, असं काहीच आपल्या इथं नव्हतं. बरोबर. आपल्या देशामध्ये इतकी विविधता होती, तरीही हा देश एकत्र कसा राहील हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण त्याचं उत्तर त्यावेळेच्या आपल्या नेत्यांकडे होतं. तर शेवटी लोकशाही म्हणजे काय असतं? तर लोकशाही म्हणजे फक्त प्रतिनिधित्व देणं नाही किंवा बहुसंख्याकवाद नाही. बरोबर. म्हणजे बहुसंख्याकवाद जो आहे तो लोकशाहीला धोका आहे, हे त्यावेळेलाच त्या नेत्यांनी ओळखलं होतं. म्हणजे लोकशाहीमध्ये आपण मतदान करतो आणि प्रतिनिधी निवडतो, पण फक्त बहुसंख्य लोक जे म्हणतात, जो प्रतिनिधी निवडून येतो आणि त्यांच्याचद्वारे लोकशाही चालते का? तर नाही. तर समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व देणे म्हणजे लोकशाही. मग ते आपण केलं. जसं की उदाहरणार्थ आज सुद्धा लोकसभेमध्ये शेड्यूल्ड कास्ट रिझर्वेशन आहे, शेड्यूल्ड ट्राईब्सना रिझर्वेशन आहे आणि आपण आता महिलांना रिझर्वेशन देणार आहे. ही रिझर्वेशन देण्याची वेळ आपल्यावर का आली? कारण दुर्दैवाने आपल्या समाजाचा स्वरूप, नेचर असं आहे की आपण या घटकांना मुख्य प्रवाहात येऊ देत नाही. बरोबर. पण हे जे घटनाकार होते त्यांनी ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी त्याच वेळेला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांना प्रतिनिधित्व दिलं होतं. त्याचप्रमाणे जसं ही एक आयडेंटिटी आहे की जातीय अस्मिता आहे किंवा आयडेंटिटी आहे, तशीच भाषिक पण एक आयडेंटिटी आहे. तर डिलिमिटेशन मध्ये तेच होते. जर एकाच भाषिकांना संपूर्ण प्रतिनिधित्व जर मिळालं आणि जे दक्षिणेतले राज्य आहेत किंवा आपलं मराठी भाषिक आहेत यांना जर दुर्लक्षित ठेवण्यात आलं, तर मग हे लोकशाहीमध्ये बसत नाही. तर आपला देश म्हणजे इतक्या सगळ्या विविध भाषांचा देश एकत्र राहण्याचं हे कारण आहे. अजून एक मला उदाहरण द्यायचं आहे. पाकिस्तानची फाळणी का झाली? म्हणजे पाकिस्तानचं विभाजन का झालं? फाळणी नाही म्हणायचं. 2 तुकडे पाकिस्तानचे का झाले? भाषेच्या मुद्द्यावरती झाले. बरोबर. मग आपण त्या इतिहासातून तरी काही शिकणार आहोत की नाही? पाकिस्तानमध्ये उर्दूला त्यांनी प्राथमिकता दिली आणि बांगला भाषेला त्यांनी दुय्यम स्थान दिलं. त्याची फळं त्यांना भोगावी लागली. श्रीलंकेतही तेच झालं. श्रीलंकेमध्ये सिंहली जे भाषिक लोक आहेत त्यांनी तमिळ लोकांना दुय्यम वागणूक दिली. त्यामुळे अनेक दशकं तिथे सिव्हिल वॉर म्हणजे यादवी राहिली. हजारो लोकांचा तिथं मृत्यू झाला. दुर्दैवाने त्याची झळ भारताला सुद्धा पोहोचली आणि आपले पंतप्रधान राजीव गांधी यांचा सुद्धा त्यामध्ये मृत्यू झाला. म्हणजे इतका सगळा इतिहास माहीत असून सुद्धा आपण भाषा या विषयाशी घेऊन का आगीचा खेळ खेळतोय, हा सुद्धा मला प्रश्न पडतो. मला असं पण वाटतं की आता तुम्ही अकॅडमिक ह्याच्यात आहातच, तर अनेकदा बघतो आपण की ही जी स्कॉलरशिप आहे या विषयाभोवतीची जी विद्वत्ता आहे किंवा ज्ञान निर्मिती आहे ती थोडीशी कुठंतरी बायस्ड वाटते या अर्थाने, म्हणजे या प्रश्नाबाबत. म्हणजे एकतर त्याची अनेक गोष्टींचं जे केंद्र आहे ते उत्तर भारतात असल्यामुळे सुद्धा ते एका अर्थाने ह्या भाषिक प्रश्नाला दाबायचं किंवा पुसून टाकायचा नेहमी प्रयत्न
होताना दिसतो, की भारत नावाच्या गोष्टीत पुरोगामित्व किंवा प्रोग्रेसिव्ह नजरेतून बघायचं झालं, तर तुम्हाला भाषिक ओळख दाबली तरच ते शक्य होईल. असं कुठेतरी तो दिसतो का अप्रोच अकॅडमिक्समध्ये? त्या ह्याच्या भोवतीची जी इंटेलिजन्सी आहे त्याच्यामध्ये? हां, म्हणजे ती सोपी वाट आहे ना, हं, की एक भाषा स्वीकार करा आणि ते शिकून घ्या. हं, पण मग लोकशाही त्याला म्हणत नाहीत. हं, आपण विविधतेमध्ये एकता म्हणतो, तर ती विविधता जपली तर लोकशाही जपली असं आपण म्हणू शकतो. ते खरं पुरोगामित्व. तुम्हाला जर अनेक भाषा जर तुम्हाला खूपच असतील, तर त्याला पुरोगामित्व म्हणताच येणार नाही. म्हणजे हे जे इंटेलेक्च्युअल सर्कल्स आपण म्हणतो. हं, त्यामुळं या सगळ्या भाषिक लोकांना या लोकशाहीमध्ये स्थान दिलंच पाहिजे. म्हणजे माझ्या दृष्टीनं तर ते खरं पुरोगामित्व, हं, की जो काही तुमच्यामध्ये बदल आहे, फरक आहे, जो डिफरन्स आहे, तोही तुम्हाला स्वीकारता आला पाहिजे. म्हणजे संसदेमध्ये एखादा खासदार जर मराठीत बोलत असेल, तर तिथे अशी सोय करा, की ते सगळ्यांना त्या भाषेमध्ये जी आहे ऐकू तिथे येईल. हां, जे असते सोय तिथे. जी आहेच सोय. तर मग ते तुम्हाला नाही खुपलं पाहिजे, की तिथं हिंदीतच का बोललं पाहिजे? हं, एकाच भाषेत का बोललं पाहिजे? बरोबर. ठीक आहे. मग आता परत आपण डिलिमिटेशनच्या आत्ताच्या सध्याच्या प्रयत्नांकडे येऊयात, की सरकारनं त्याला एकतर महिला आरक्षणाच्या आवरणात त्याला आणण्याचा प्रयत्न केला, की महिला आरक्षणाचा मुद्दा आहे हं. आणि त्याची एक अट डिलिमिटेशन आहे, की असं त्यांनी हे केलं होतं बरोबर. जेव्हा त्यांनी 2023 मध्ये मला वाटतंय, जेव्हा हे हे पास पास झालं. ऑलरेडी पास झालं. पास सो झालं. त्यामुळं एक लक्षात घ्या, की महिला आरक्षणाला विरोध झाला, महिला आरक्षणाचं बिल पाडलं विरोधकांनी. हे जे काही चर्चा आहे ती खरं तर म्हणजे कळण्याच्या पलीकडची आहे. कारण महिला आरक्षणाचं विधेयक ऑलरेडी पास झालेलं आहे. सर्व विरोधकांनी त्याला मतदान केलेलं आहे आणि मला वाटतं त्याला नगण्य विरोध झाला होता तेव्हा. सगळे ते फक्त अगदी 2च मतं विरोधात होती. सगळ्यांनीच त्याला सगळ्यांनीच पाठिंबा दिला. पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं महिला आरक्षणाची एक अट हे परिसीमन झाल्याशिवाय आम्ही महिला आरक्षण देणार नाही, अशी टाकल्यामुळे हे जे विधेयक चर्चेला होतं, ते परिसीमनाबाबतचं होतं. हे आपल्याला सध्याच्या चर्चेमधून ॲडव्होकेट थोडंसं केलं पाहिजे. वारंवार सांगायला पाहिजे, कारण तसा प्रचार केला जातोय त्याचा. तर मग हे हे काय दिसतं? हे का केलं असावं अशा प्रकारे? म्हणजे डिलिमिटेशन, परिसीमन हा इतका संवेदनशील विषय आहे. हां. तर हा विषय हाताळताना त्याला महिला आरक्षणाचं आवरण देऊन ते असं पुढं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला गेला, की हे महिला आरक्षणाचं बिल आहे. हं. म्हणजे आता हे काय ते सत्ताधाऱ्यांनाच विचारलं पाहिजे, की त्यांनी असं का केलं? कारण की हे दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे आहेत. वेगळे आहेत. महिलांना आरक्षण द्यायचं तर ते आत्ताही आपण देऊ शकतो. 543 जे खासदार आहेत, बरोबर. त्यामध्ये जर 1/3 महिलांना आरक्षण दिलं आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण जे ते राबवलं, तर ते होऊ शकतं. त्यासाठी ह्या परिसीमनाची, की जी ही दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे. कारण की पहिल्यांदा आता जनगणना झाली पाहिजे. बरोबर. परत मग डिलिमिटेशन प्रोसेस होण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो. ते काय अचानक करता येत नाही. तर दुर्दैवाने आणि हे महिलांच्याच वाट्याला का येतं असा मला प्रश्न पडतो, की महिलांना आरक्षण द्यायचं आहे. पण त्यासाठी ही परिसीमनाची अट घातली आहे, की आता मग आपल्या सगळ्यांना समजून येतं, बोलण्याची गरज नाही. काही जणांनी असं त्याच्यामध्ये आडाखे बांधले, की कदाचित आत्ताच्या वाट्यामध्ये भांडणं होऊ नयेत म्हणून नवीन वाटा तयार करा आणि त्यातला मग नवीन वाटा एक महिलांना दिला जावा असं काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये. आहे त्यात द्यायचं नाही. हां, आहे त्यात द्यायचं नाही, फक्त त्यासाठी वेगळा हिस्सा तयार करा. म्हणजे बघा हे सुद्धा महिलांनी सुद्धा याबद्दल विचार केला पाहिजे, की बरोबर. हे दुर्दैवीच आहे. बरोबर, अगदीच. तर आपण याला सगळ्याला धोका म्हणून बघतोय किंवा नकारात्मक पद्धतीने बघतोय असं पण वाटू शकतं. कारण लोकांमध्ये तर सर्वजण म्हणतात आहेत, विशेषतः सत्ताधारी पक्षातले लोक म्हणतात आहेत, की तुमच्या जागा तर कमी होत नाहीयेत. म्हणजे दक्षिण भारताला किमान नाराज व्हायला चान्स आहे, की बाबा आमच्या जागा कमी होतात आहे किंवा फार प्रमाणात वाढत नाहीयेत. तर महाराष्ट्रानं का तक्रार करावी? त्या महाराष्ट्राच्या तर जागा 48 वरून 74 वगैरे होणार आहेत. मग एवढी वाढ असताना तुम्ही ह्याच्यात ह्याच्यात नाराज होण्यासारखं काय आहे? तर महाराष्ट्राच्या 48च्या 72 जागा जरी आपल्याला दिसत असल्या झालेल्या, पण उत्तर प्रदेशच्या म्हणजे जर फक्त 50% हा आपण जर क्रायटेरिया पकडला तर, हं, म्हणजे जसं अमित शहाजी म्हटले, की 50% जागा आपण वाढवू.
पण बिलमध्ये तसं नाहीये. बिलमध्ये 2011च्या जनगणनेवर आधारित आपण परिसीमन करू असं आहे. जर 50% जागा वाढवल्या तर उत्तर प्रदेशच्या 80 वरून 120 जागा होतात. म्हणजे आधी 80 आणि 48 यामध्ये 32चा फरक होता. त्यांच्या 120 झाल्या आणि आपल्या 72 झाल्या. तर तो मला वाटतं काहीतरी 48चा फरक राहील. म्हणजे तो फरक वाढणारच आहे. आणि जर 2011च्या जनगणनेवर जर आधारित जर परिसीमन झालं, तर उत्तर प्रदेशच्या जागा ह्या जवळ-जवळ 138 पर्यंत सुद्धा जाऊ शकतात. मग हे जे संख्याबळ वाढणार आहे शेवटी, ते कुठेतरी आपल्या आड येणारच आहे ज्यावेळेला कायदे तयार केले जातील. आणि दक्षिण भारताचं जर पकडलं, तर 200च्या आतच संपूर्ण दक्षिण भारताच्या जागा राहणार आहे. आणि एकट्या उत्तर प्रदेशच्या जागा ह्या आपण बघितलं कसं 138 बरोबर. आणि बिहारच्या जागा, बिहारच्या आता 40 आहे. तर 40 वरून त्यांच्या लोकसंख्येच्या आधारित काढलं तर 79 सुद्धा होऊ शकतं. बरोबर. मग या 2 राज्यांच्याच फक्त जागा बघा, की ज्या अख्ख्या दक्षिण दक्षिण भारताच्या बरोबर. आणि मग अजून आपण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड यांची तर आकडेवारी पकडलेलीच नाही. पकडलेलीच नाही आहे. म्हणजे तो हिंदी बेल्टचं वर्चस्व त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येतं. म्हणजे जेव्हा केव्हा धोरणांचा प्रश्न येईल किंवा मतदानाचा प्रश्न येईल त्या अर्थाने, तर तो पूर्णतः उत्तर भारताचं जसं वर्चस्व परवा एक जण त्याच्यावर म्हणाला, की उद्या समजा हिंदी भाषा राष्ट्रभाषा करायचा असा जर कोणी निर्णय घ्यायचा. निर्णय घ्यायचा ठरवला, तर मग ते कितपत रोखता येऊ शकेल? हाही प्रश्न निर्माण होतो. बरं. मग आता याच्यामध्ये अनेकदा अशी पण चर्चा होते, की डिलिमिटेशन हे काय एकाच स्वरूपाने करता येतं, असं पण काही नाही. म्हणजे की अनेक देशांच्या लोकसंख्या वाढतात. पण मग काय आता दरवेळेस लोकसंख्या वाढली, की ती संख्या वाढवतच नेली पाहिजे खासदारांची संख्या, असं पण काही नाही. म्हणजे काही अमेरिकेचं तुम्ही एक उदाहरण दिलेलं आहे याच्या आधी बोलताना, की अमेरिकेत त्यांनी ती एक जी 1913 आकडेवारी होती ती 1913 ची त्यांनी फ्रीज केलेली आहे आणि त्याच्यानंतर ती काही बदललेली नाही. तर या संख्येला असंच ठेवून प्रतिनिधित्व द्यायचं असेल, तर ते कशा पद्धतीने देता येऊ शकतं? म्हणजे अमेरिकेचं उदाहरण बघितलं, की 1913 साली त्यांनी 435 ही जी संख्या आहे ती लॉक केली. आणि त्यानंतर अमेरिकेची लोकसंख्या 4 पट वाढलेली आहे. पण तरी त्यांचं व्यवस्थित चालू आहे. परत आपण जर युरोपियन युनियनची जर उदाहरण बघितलं, तर तिथे डिग्रेसिव्ह प्रोपोर्शनॅलिटी हा प्रिन्सिपल फॉलो केला जातो. म्हणजे लोकसंख्या जास्त असेल, तर जास्त लोकसभा म्हणजे जास्त सदस्य, पण त्या सदस्यांची लोकसंख्या पण जास्त असेल. अच्छा. म्हणजे डेन्मार्कमध्ये 60 लाख लोकसंख्या आहे, पण तिथं सदस्य 16च आहेत आणि प्रत्येक सदस्यामागं लोकसंख्या 4 लाख आहे. पण जर आपण जर्मनीचा जर आकडेवारी बघितली, तर साधारण 8 कोटी लोकसंख्या आहे. सदस्य 96 का 98 आहेत आणि प्रत्येक मतदारसंघात 8.6 लाख लोकसंख्या आहे. म्हणजे लोकसंख्या जास्त आहे. बरं. म्हणजे असे वेगवेगळे प्रयोग आहेत. माझं व्यक्तिगत मत असं आहे, की 543 हा आकडा पुरेशा प्रमाणात आहे. बरं. जो असाच आपणही लॉक करून ठेवावा. बरं. असं का? तर एका खासदाराचं काम, एका आमदाराचं काम आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम हे वेगवेगळं आहे. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपला जर कचऱ्याचा प्रश्न असेल, आपल्या घरात नळाला पाणी येतंय की नाही हा प्रश्न असेल, हा काही खासदार सोडवणार नाही. खासदाराचं काम काय आहे? तर जे राष्ट्रीय प्रश्न आहेत, की देशाचं संरक्षण, परराष्ट्र धोरण, देशाची कर व्यवस्था कशी असेल, रेल्वेची व्यवस्था कशी असेल, केंद्रीय सूचीमधील जे विषय आहेत, त्याबद्दल कायदे करणे, त्यांच्या धोरणं ठरवणे म्हणजे पॉलिसी मेकिंग हे खासदाराचं काम आहे. मग इथं आपण अशी अपेक्षा का करायची, की प्रत्येक नागरिकाला जाऊन तो खासदार भेटला पाहिजे? ॲक्सेसिबिलिटी. म्हणजे आपण आता मतदारसंघ का वाढवतोय? तर एका मतदारसंघात खूप मोठी लोकसंख्या येत आहे 30 लाख, 40 लाख. तर त्यामुळे प्रत्येक नागरिकापर्यंत तो पोहोचू शकत नाही. पण ही मुळात अपेक्षाच मला वाटते चुकीची आहे. अच्छा. त्यासाठी आपल्याला 3 टायर सिस्टम आपण स्वीकारलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, नगरपालिका आहे, ग्रामपंचायती आहेत, आमदार आहेत, जे लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवू शकतात. आणि खासदार जे आहेत ते फक्त पॉलिसी मेकिंगचं काम करतील. दुसरा एक मुद्दा असा आहे, की 543 खासदार असतानाच इतका गोंधळ, इतका आरडाओरड बरोबर. आणि कामकाजात व्यत्यय असतो. हो. त्याचे 850 होतील. त्यावेळेला काय होईल? 100% गोंधळ वाढेल आणि जे खासदाराचं व्यक्तिगत मूल्य आहे, ते सुद्धा कमी होईल. म्हणजे पक्षात सुद्धा ते मूल्य कमी होईल आणि संसदेत सुद्धा ते मूल्य कमी होईल.
तिथे ज्या चर्चा होतील त्या गंभीर होतील की नाही, त्यांची पातळी काय असेल, यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आणि एक संसद ही एक रबर स्टॅम्प होऊन जाईल. म्हणजे विधेयकं येतील, पक्ष सांगेल तसं त्यावरती खासदार शिक्का मारतील आणि सगळा सावळा गोंधळ तिथे राहील. तर त्यासाठी माझं असं व्यक्तिगत मत आहे की 543 या संख्येवरती आपण थांबलं पाहिजे, की ती माफक खासदारांची संख्या आहे. हो, पण अमित शहा तर म्हणाले राहुल गांधींनी भाषणाची वेळ कमी केली किंवा भांडणं कमी केली तर सगळ्यांना वेळ मिळेल मोठ्या लोकसभेत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तो प्रश्न काय त्यांचं फार महत्वाचा वाटतं. कामकाजाचे किती दिवस लोकसभा कामकाज करतं? मला वाटतं आधी 130 दिवस वगैरे लोकसभेचं कामकाज चालायचं हो, 50च्या दशकात. हो. आता फक्त 55 ते 60 दिवसच लोकसभा काम करते. म्हणजे वेळ आधीच कमी केलेला आहे आपण. त्यात आता खासदार वाढवणार. त्या ह्याच्यामध्ये तर मला वाटतं की आता शेवटी आपण याच्याकडे येऊयात परत, की विकासातला जो असमतोल आहे याच्यातला आणि एकूण ही जी परत ती रेषा अधोरेखित होते उत्तर आणि दक्षिणेची, विंध्य किंवा नर्मदा यातलं कुठलंही तुम्ही एक घ्या आणि त्याच्या वरचा भाग एक विशिष्ट पद्धतीने आणि खालचा. तर ह्या विकासाच्या याच्याकडे कसं बघता येईल आता शेवटी आपल्याला महाराष्ट्राचे नागरिक म्हणून? कारण आपण हा जो इम्बॅलन्स आहे त्याच्यामध्ये आपण कर जो आहे तो करातला एक मोठा वाटा आपण देऊ करतो, की जेणेकरून उत्तरेचा विकास व्हावा. म्हणजे आपल्याला शेकडो तक्ते मिळतील की ज्याच्यामध्ये 100 रुपये राज्याने दिले तर प्रत्येक राज्याला किती रुपये परतावा मिळतो याच्याबद्दल आकडेवारी दिसते. तर आपण हे मान्य केलेलं की महाराष्ट्राला वजा मिळतात. म्हणजे महाराष्ट्राने 100 रुपये दिले तर काहीतरी 24 रुपये का 25 रुपये असे काहीतरी परत मिळतात. आणि त्या तुलनेमध्ये बिहारला 600-500 रुपये जास्त मिळतात आणि उत्तर प्रदेशला पण 300-400 रुपये मिळतात दिलेल्या कराच्या तुलनेत. तर मग हा विकास होत का नाहीये? म्हणजे हे जे इम्बॅलन्स आहे आपण ऑलरेडी करांमधून पण भरायचं आणि मग नंतर ह्या सगळ्या प्रकारे आपलं जे डिसएनफ्रॅन्चाइजमेंट आहे, म्हणजे आपल्या हातातून राजकीय निर्णयाचं अजून त्याचं शिथिलीकरण होणं. तर हे काय प्रकार आहे? म्हणजे याच्याकडे कसं बघायचं आपण? तर एक आकडेवारी मी जे काढली होती ती तुम्हाला सांगू इच्छितो, की कर संकलनातील जे योगदान आहे महाराष्ट्राचं ते 36.1% आहे. आणि केंद्राकडून मिळणारा जो वाटा आहे तो 6.65% आहे फक्त. उत्तर प्रदेशचं जे योगदान आहे कर संकलनातील ते 4.6% आहे आणि त्यांना केंद्राकडून मिळणारा वाटा 15.8% आहे. आणि बिहारचा तर 1 ते 2%च कर संकलनातील त्यांचं योगदान आहे, पण मिळणारा वाटा 10% आहे. म्हणजे इतकी तफावत आहे. त्याचबरोबर GDP मध्ये जो आपला महाराष्ट्राचा जो हिस्सा आहे तो जवळजवळ 13.46% हा महाराष्ट्र एकट्या एका राज्याचा आहे. बरोबर. आणि त्या तुलनेत लोकसभेमध्ये आपल्याला जागा किती आहेत? फक्त 8.24%. परत उत्तर प्रदेशचा जो GDPतील वाटा आहे तो 8.77% आहे. पण लोकसभेतील जागा ज्या आहेत तिथे 14.73% त्यांचा वाटा आहे. आणि बिहारचा जो GDPतील वाटा आहे तो फक्त 2.91% आहे. पण लोकसभेमध्ये म्हणजे आत्ताची आकडेवारी आहे 7.37% त्यांचा लोकसभेतील जागांमध्ये वाटा आहे. म्हणजे यामध्ये काय दिसतं की आत्ता त्यांचं दरडोई उत्पन्न खूप कमी आहे उत्तर भारतातल्या राज्यांचं. त्यामुळं केंद्राला असं त्यांना जास्त निधी द्यावा लागतो. म्हणजे हा देश हे आपलं कुटुंब व्यवस्थित चालावं म्हणून आपण आधीच जी काही गरज आहे उत्तर भारतातल्या राज्यांची ती पूर्ण करतोय. म्हणजे दक्षिणेतील राज्य जास्त उत्पन्न निर्माण करतात आणि ते जे उत्पन्न आहे त्यातला वाटा हा उत्तर भारताला दिला जातो. बरोबर. म्हणजे हे तर आपण एक कुटुंब एकत्र राहावं म्हणून आपण सगळं करतोयच. आता त्या कुटुंबाचा निर्णय घेण्याची सगळी प्रक्रिया ही जर आपण परत उत्तर भारतातल्याच लोकांना देणार असू तर मग दक्षिणेतली राज्य असो किंवा मराठी भाषिक असो यांच्यामध्ये एक अन्यायाची भावना तयार होऊ शकते किंवा एक पीडितेची भावना तयार होऊ शकते की आपल्यावर हा अन्याय आहे. त्यामुळे या गोष्टीकडे असं बघितलं पाहिजे. आणि मला इथं महाराष्ट्रावर जे परिणाम होणार आहेत त्या दृष्टीनं एक मला अधोरेखित करायचं आहे की आत्ता आपल्याला असं वाटतंय की 48 चे 72 खासदार होतील. म्हणजे प्राथमिकदृष्ट्या असं वाटतं की आपले खासदार वाढणार आहेत. पण
जर आपण महाराष्ट्राचा TFR म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट प्रजनन दर जर बघितला तर तो फक्त 1.68 आहे. म्हणजे 2019-21ची नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेची ही आकडेवारी आहे. बरं. जर प्रजनन दर म्हणजे काय, तर एका स्त्रीमागे जन्मणाऱ्या मुलांची संख्या, हां, किंवा एका जोडप्यामागे. हा हां, असं. एका स्त्रीमागे जी मुलं जन्मतात ती संख्या, तर ती जर 2.1 असेल तर त्याला रिप्लेसमेंट रेट असं आपण म्हणतो. जर 2.1 प्रजनन दर असेल तर लोकसंख्या स्थिर राहते. स्थिर राहते. हां. आता महाराष्ट्राचा प्रजनन दर हा फक्त 1.68 आहे आणि ही 2019-21ची आकडेवारी आहे. मग महाराष्ट्रात लोकसंख्या का वाढत आहे? एक कारण असं असतं की मृत्यूदर कमी आहे, त्यामुळं लोकसंख्या वाढत आहे. बरोबर. ठीक आहे, ती मराठी माणसं आहेत. पण दुसरं एक कारण असतं स्थलांतरित, जे परप्रांतीय महाराष्ट्रात येत आहेत, त्यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढत आहे. मग आता जे आपले 48 ते 72 खासदार होणार आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरीकरण प्रचंड आहे. शहरामध्ये लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मग आता हे जे वाढणारे मतदारसंघ आहेत ते सगळे शहरांमध्ये म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे यामध्ये केंद्रित असतील. मग आता मुंबईमध्ये जे वाढणाऱ्या लोकसभेच्या जागा आहेत त्याचा फायदा नक्की कोणाला? कोणाला घेणं? मराठी माणसाला की परप्रांतीय जे स्थलांतरित आहेत त्यांना? त्यांना. म्हणजे आता जी मुंबईची इलेक्शन झाली महानगरपालिकेची, त्यामध्ये तर दिसूनच आलेलं आहे कोणाला फायदा आहे. बरोबर. मग मराठी माणसाने याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. बरं. आता दुसरा पण एक अँगल याच्यामध्ये आहे की महाराष्ट्रातच ग्रामीण भाग आहे आणि शहरी भाग आहे. आता ग्रामीण भागाची लोकसंख्या तुलनेनं ती वाढत आहे, पण लोक स्थलांतरित होऊन शहरात जातात. शहरात जातात. त्यामुळे आता सगळे जे मतदारसंघ आहेत ते शहरांमध्ये वाढणार आहे. वाढणार आहे. ग्रामीण भागातही वाढतील, पण तुलनेनं शहरामध्ये जास्त वाढणार आहे. बरोबर. त्यामुळं इथून पुढं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील लोक महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते. ही परिस्थिती सुद्धा आपल्याला बदललेली दिसेल. बरोबर. हा सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने विचार करण्याची आणि फक्त नेतृत्वच नाही, धोरणांचं जे हे आहे ते सुद्धा मग शहरांनुसारच आखलं जाईल आणि जास्त प्रमाणात ते आखलं जाईल. शहरांवर केंद्रित असेल धोरणं आणि हे. बरोबर. आणि शेती जी आहे ती ग्रामीण भागातच होते. बरोबर. त्यामुळे जे शेतीचे जे प्रश्न आहेत, सिंचन असेल, कर्जबाजारीपणा असेल, हमी भाव असेल, या प्रश्नांसाठी आधीच शेतकऱ्यांना झगडावं लागतं. बरोबर. आता प्रतिनिधी जर कमी झाले किंवा सत्ताधाऱ्यांना हे कळलं की शहरं सांभाळली की सगळं आपली सगळं हे. सत्ताकारण होऊ शकतं, बरोबर. तर मग हे प्रश्न अजून बिकट होतील आणि शेतकऱ्यांचा संघर्ष सुद्धा बरोबर. अजून बिकट होईल. मला तर याच्या पुढे जाऊन असं वाटतं की महाराष्ट्रा अंतर्गत सुद्धा आपण जे आमदारकीचं वाटप करणार आहोत, आमदारकीच्या जागांचं किंवा लोकसभेच्या जागांचं, तर आपण असा काय विचार करू शकत नाही की इथे सुद्धा आपण काहीतरी मिनिमम रिप्रेझेंटेशन गॅरंटी द्यावी की ग्रामीण भागात जितके मतदारसंघ आहेत, ज्या टक्केवारीत आहेत, तेवढीच टक्केवारी आपण ठेवावी. असाही काहीतरी नवीन विचार आपण करू शकतो ना. बरोबर. बरोबर. अगदीच. म्हणजे विभागीय समतोल पाळणं आणि एकूणच या सर्व न्याय्यता जी आहे या सगळ्या वाटपातली ती पाळणं मला वाटतं हे आत्ताचं. तर आपण चर्चेच्या शेवटाकडे येऊया. तर याचा एक काउंटर पॉईंट सुद्धा दिला जातो. म्हणजे आता आपण उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत ह्याच्यातलं की एक काउंटर पॉईंट दिला जातो उत्तर भारताकडून की फ्रेट इक्वलायझेशन पॉलिसी जी आणली गेली. तर त्या फ्रेट इक्वलायझेशन पॉलिसीमध्ये संसाधनं उत्तरेतली आहेत. म्हणजे मग ती मानवी संसाधनं असोत किंवा नैसर्गिक, आणि मग ती वापरून तुमची प्रगती झालेली आहे दक्षिणेतली. तर मग तुम्ही तर या प्रकारे एक उत्तर दिलं जातं. पण ज्याचं उत्तर आपण याच्यातून देऊ शकतो की हे करांच्या जे अनफेअर वाटप आहे त्याच्यातून तो परतावा एनिवे दक्षिणेतली राज्य करतातच आहेत की ते परतफेड जी आहे त्या गोष्टीची, त्या संसाधनांच्या ह्याची, तर ते करतच आहेत. तर अर्थातच तो एक याचा प्रश्न आहे की तिकडच्या स्थानिक राजकारणाचा, तिकडच्या स्थानिक प्राधान्यक्रमांचा आणि तिकडचं जे काही स्थानिक भ्रष्टाचार असेल किंवा त्याचं जे असेल त्याला तिकडच्या लोकांनी उभं राहून सांगण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही योग्य ते राजकारण आम्हाला द्या, आम्हाला इथं विकास द्या, आम्हाला आमच्या राज्यांमध्ये रोजगार द्या, जेणेकरून आम्हाला दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन हे करावं लागणार नाही. तर शेवटचा प्रश्न असा की या निमित्तानं परत एक तुमच्या लेखाचंच जे शीर्षक होतं इंडी जर्नलवरती जो लेख आला की डिलिमिटेशन हे भारताच्या एकात्मतेला धोकादायक आहे का? तर काय
धोका आता त्याच्यातून आहे, म्हणजे ते संकट टळलेलं नाही असं पण तुम्ही म्हणालात. तर बरोबर. ते नक्की काय आहे आणि का तुम्ही त्याला धोका म्हणताय भारताच्या एकात्मतेला? तर मगाशी जे मी म्हटलं, की प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. जर दक्षिणेतल्या राज्यातल्या लोकांना जर असं त्यांची भावना अशी निर्माण झाली, की या व्यवस्थेमध्ये आपलं कोणी ऐकून घेणारं नाही किंवा आपल्याला तिथे स्थानच नाही, तर एक अन्यायाची भावना तयार होऊ शकते. त्यानंतर ही जी प्रक्रिया आहे संपूर्ण, ती करताना संवाद महत्त्वाचा आहे. म्हणजे माझी एक व्याख्या आहे लोकशाहीची, की लोकशाही म्हणजे काय? तर लोकशाही म्हणजे अशी व्यवस्था, ज्या व्यवस्थेमध्ये तुमचे प्रश्न संवादाने सोडवले जाऊ शकतील, असा विश्वास ज्या व्यवस्थेमध्ये असतो, ती व्यवस्था म्हणजे लोकशाही. मग असा विश्वास दक्षिणेतल्या आणि मराठी भाषिकांना देण्याचं काम जे सत्ताधारी आहेत, ते करणार आहेत का? की आम्ही तुमच्याशी संवाद करतो, तुमच्याशी चर्चा करतो आणि चर्चा करून आपण मग हे जे परिसीमन आहे ते करूया. तसं जर केलं, तर काहीच प्रश्न निर्माण होणार नाही. पण संवाद न साधता जर एखादी गोष्ट रेटून जर न्यायची असेल बहुमताच्या जोरावर, तर मग आपण असं 100% म्हणू शकतो, की या देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो. आणि ते संकट टळलेलं नाही असं पण तुमचं म्हणणं आहे. हां, आता कारण की परिसीमनाची जी 25 वर्षाची जी त्याचा फ्रीज जो होता तो संपलाय. त्यामुळे याच्याविषयी काहीतरी करावंच लागेल. हं, म्हणजे तो मुद्दा परत आणि येणारच आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला वाटतंय जनगणनेनंतर येईल की हां, जनगणना झाल्यानंतर हा मुद्दा परत आणि येणारच आहे आणि मला इथं मराठी भाषिक आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायचं आहे, की यावेळेला आपल्या वाट्याची लढाई दक्षिणी राज्यातल्या नेत्यांनी लढली. पण हे प्रत्येक वेळी होणार नाही ना, आपल्याला सुद्धा जागरूक व्हायला लागेल. बरोबर. म्हणजे इतकी महत्त्वाची गोष्ट आणि आपल्या महाराष्ट्रातला एकही राजकीय नेता याविषयी पत्रकार परिषद त्यांनी घेऊ नये. याविषयी कार्यकर्त्यांशी बोलू नये. हे किती मोठं दुर्दैव आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण वारसा सांगतो आपण मराठी लोक आणि सत्ता कारणातली इतकी मोठी प्रक्रिया घडत असताना आपल्यातला एकही नेता याविषयी बोलत नाही. शेवटी या राजकीय पक्षांचं काम काय फक्त निवडणुका लढवणं आणि टेंडर काढून मलई खाणं इतकंच असतं का? नाही. तर लोकशिक्षण करणं हे सुद्धा महत्त्वाचं काम आहे ना राजकीय पक्षांचं. बरोबर. आता तुम्ही आणि आम्ही आपण किती जरी बोललो तर आपल्याला काही मर्यादा आहेत. ज्यावेळेला एखाद्या राजकीय पक्षाचा नेता बोलतो, त्यावेळेला तो जो संदेश आहे तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचतो. तर मग ते काम त्यांनी करणं गरजेचं होतं, की दुर्दैवाने ते ह्यावेळेला झालेलं नाहीये आणि मराठी माणसांनी सुद्धा हे जे काही नवीन प्रक्रिया आहेत, म्हणजे नवीन नाही जुन्याच आहेत, पण ह्या समजून घेतल्या पाहिजेत. बरोबर. तर आपला या सत्तेच्या राजकारणात आणि भारतात टिकाव राहील. तर आत्ताच आपण ऐकलं की लोकशाहीमध्ये संवाद किती महत्त्वाचा आहे. लोकशाही यंत्रणेमध्ये संवाद किती महत्त्वाचा आहे. तर आम्हाला वाटतं तसाच आपल्यामध्ये संवादही तितकाच महत्त्वाचा आहे. अशा प्रकारच्या चर्चा हा त्या संवादाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे, महत्त्वाचा भाग आहे. आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळे पैलू घेऊन येण्याचा प्रयत्न करतच असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं हे जाणून घ्यायलाही आम्हाला आवडेल. त्यामुळं तुमच्या कमेंट्स या नक्की करा. या व्हिडिओवरती कमेंट्स नक्की करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. इंडी जर्नल हे चॅनल जॉइन करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला ज्या कुठल्या पद्धतीने इंडी जर्नलशी एंगेज करता येईल, आमच्याशी संवाद करता येईल, तो नक्की करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.